लग्न साधी करा, पोरं होतात. इंदुरीकर महाराजांचं हे कीर्तनातून वक्तव्य आपल्याला आठवत असेल, सोशल मीडियावरती ते बरंच व्हायरल सुद्धा झालं होतं. आणि त्याला कारण होतं इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा. लोकांना साधी लग्न करण्याचा सल्ला देणारे इंदुरीकर महाराज मुलीच्या साखरपुड्यात वारेमाप खर्च करतात आणि त्यामुळे लोकांनी त्यांना लग्न आधी करा, पोरं होतात या वक्तव्याची आठवण करून दिली. पण हे ट्रोलिंग इतक्यावरच थांबले असतं तर ठीक, ते नंतर वैयक्तिक पातळीवर घसरलं. मग मुलीच्या कपड्यांवर, तिच्या दागदागिन्यांवर आणि होणाऱ्या खर्चावर व्हायला लागला. आणि हे सातत्याने होत असल्याने आता इंदुरीकर महाराज हे वैतागलेले आहेत. त्यांनी नुकत्याच एका कीर्तनामध्ये एक असं वक्तव्य केलंय ज्यामुळे सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. इंदुरीकर महाराज म्हणाले की लोक माझ्या घरापर्यंत, माझ्या कुटुंबापर्यंत बोलायला लागलेत. मला अजून 2 वर्ष आयुष्य आहे, मी अजून आहे, पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्यात मजा नाही. आता ही अक्कल इंदुरीकर लाच आली पाहिजे, त्याने कीर्तन थांबवलं पाहिजे. त्यामुळे 2-3 दिवसांमध्ये मी निर्णय घेणार आहे, असं वक्तव्य निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी घेतलेलं आहे. समाजप्रबोधन सोबतच समाजातल्या होत असलेल्या बदलांवर ते इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनमध्ये टीका करत असतात. आपल्या कीर्तनातून ते अत्यंत विनोदी पद्धतीने हसत खेळत अत्यंत गंभीर विषय जे समाजामध्ये घडवतात सध्या त्यावर ते भाष्य करत असतात. पण आता तेच इंदुरीकर महाराज कीर्तन सोडणार आहेत. नेमका काय विषय झाला आहे आणि त्यांनी एवढा मोठा टोकाचा निर्णय घेताना नेमकं काय म्हटलं आहे, अगदी सविस्तर हा विषय समजावून सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी कुणाल पाटील. आपण पाहत आहात नेमका मुद्दा काय. पोरांना बायको मिळेना, वराती बंद करा, डीजी बंद करा आणि ते पैसे देवाला दान करा. इंदुरीकर महाराजांचा हा सल्ला आपण ऐकलेला आहेच. पुढे ते म्हणतात, लग्नात सत्कार बंद करा, लग्न साधी करा, पोरं होतात हे वक्तव्य होणार होतं. अर्थात ते इंदुरीकर महाराजांच्या स्टाईलमध्ये असलं तरी देखील लग्न साधी करा, पोरं होतात हे बोलणं अनेकांना आवडलं नव्हतं. आणि मग आला इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरीच्या साखरपुड्याचा दिवस. मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक आहे, त्यांच्यासोबत ज्ञानेश्वरीचा साखरपुडा पार पडला. जिल्हा फॅमिली मूळची पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातली. उच्च शिक्षित घराणा आहे, पण साहिल आणि ज्ञानेश्वरीच्या साखरपुड्याचा थाटमाट हा चर्चेचा विषय ठरला. सोशल मीडियावर लोकांना उपदेश देणारे इंदुरीकर महाराज लग्न साधी करा, पोरं होतात असं म्हणणाऱ्या महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्याला ते सगळं काही होतंच, ज्यावर ते कीर्तनामध्ये टीका करत असतात. डीजे लावू नका म्हणायचे, पण महाराजांच्या कन्येच्या साखरपुड्यामध्ये परिसर दणाणून गेला. फुलांनी सजवलेल्या चारचाकी ब्रँडेड गाड्यांचे रथातून एंट्री, अंगठी घालताना स्टेजवर सगळीकडे धूर झाला. हजारो पाहुण्यांची उडबस, राजकीय पुढारी, व्यावसायिकांची गर्दी, जेवणावळी. लग्नामध्ये स्क्रीन लावू नका असं म्हणाले आणि त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याला स्क्रीनही होती. आता हे सगळं विरोधाभासी दिसत असल्याने लोकांनी इंदुरीकर महाराजांच्या जुन्या क्लिप व्हायरल केल्या. पण ही टीका हळूहळू विकृत होत गेली. त्यांच्या मुलीवरती, तिच्या पपड्यांवर, तिच्यावरती वैयक्तिक सुद्धा टीका होऊ लागली. अर्थात कोणत्याही बापाला हे सहन होणार नाही. पण हेच इंदुरीकर महाराज गुलछडी अशी गुलछडी कशी असं म्हणत अनेक मुलांना बोलत होते. तेव्हा लोकांनाही असंच वाटलं असेल ना, याची जाणीव त्यांना कदाचित आता होत असेल. सततच्या ट्रोलिंगला कंटाळून आता इंदुरीकर महाराजांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. परिणामी त्यांनी थेट कीर्तन सोडण्याचा निर्णय घेतलाय. या संदर्भात सोशल मीडियावरती त्यांचा नुकताच एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय. त्यात ते काय म्हणतायत, आमची पोरं लहान असताना 8-8 दिवस माझी त्यांच्याशी गाठ नव्हती आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे आहेत यावरून लोकांचे कमेंट्स आहेत. याच्यापेक्षा वाईट काय असेल. आता 4 दिवसांपासून माझ्या मुलीच्या अंगातील कपड्यांवर किती लोकांनी बातम्या तयार केल्या, पण तिच्या बापाला तुम्ही मला घोडी लावा. माझा पिंड गेलाय, माझ्या मुलाचा आणि मुलीचा त्यात काय दोष आहे. पण या कॅमेरावाल्यांनी 8 दिवसांमध्ये माझं जगणं मुश्किल करून टाकलंय. मला एक सांगा, मुलगी तुम्हालाही आहे. तुमच्या मुलीच्या कपड्यावरून ती एखाद्याने कमेंट केली तर तुम्हाला काय वाटेल. आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे नवरदेवाच्या कडचे घेतात की मुलीकडचे घेतात. मग कपडे त्यांनी घेतले असतील की मी घेतले असतील. एवढी तरी क्लिप टाकणाऱ्यांना लाज पाहिजे ना. माणूस नालायक असावा पण किती. त्याच्यामुळे आता मी कंटाळलो. मी 2-3 दिवसांमध्ये टाकणार एक क्लिप, थांबून घेणार आहे. आता बास झालं. 20 वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यामध्ये सगळं चांगलंच केलं. आयुष्यात चांगलं करून त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होतं, माझ्या घरापर्यंत जायला नको होतं. मी आजही समर्थ आहे, पण उत्तर द्यायला मला अजून 2 वर्ष आयुष्य आहे. मी अजून आहे, पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्यात मजा नाही. आणि ही अक्कल इंदुरीकर लाच आली पाहिजे. त्यांना कीर्तन बंदच केलं पाहिजे. खरा की खोटा आहे आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले आहेत. आता इंदुरीकर खोटा ठेवून द्यावा, त्याचं त्यांना चांगलं जगावं. आम्ही 2-3 दिवसांपासून विचार करतोय. 2-3 दिवसात मी निर्णय घेणार आहे, पण मजा नाही राहिली त्याच्यात. आता याचा अर्थ इंदुरीकर महाराज आपली कीर्तन सेवा थांबवण्याचा विचार करतायत आणि लवकरच म्हणजे पुढच्या 2-3 दिवसांमध्ये आपण निर्णय घेणार आहोत असं त्यांनी या कीर्तनमध्ये जाहीर करून टाकलं आहे. खरं तर या साखरपुडा सोहळ्यानंतर फक्त सोशल मीडियात नाही
तर मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष आहेत सुभाष तळेकर आहे, त्यांनी सुद्धा इंदुरीकर महाराजांवर टीका केली होती. दुसऱ्यांना अक्कल शिकवणारे इंदुरीकर महाराज आपल्या मुलीच्या साखरपुड्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करतात, अशा तिखट शब्दांमध्ये त्यांच्यावरती टीका झालेली होती. आणि त्यावर देखील इंदुरीकर महाराज यांनी स्पष्टीकरण दिलेलं होतं. तेव्हा ते म्हणाले होते की 20 वर्ष लोकांनी नावं ठेवली तेच मी सहन करत आलो, पण आता इथून पुढे विशिष्ट व्यक्तीचा सत्कार करायचा नाही, असा बदल करायचा मी ठरवलाय. करायचा तर सगळ्यांचा, नाहीतर एकाचाही नाही. एवढ्या मोठ्या पद्धतीने साखरपुडा हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला की आपण बदल करू शकतो. जेवण महाराष्ट्रीयन पद्धतीने ठेवलं, चायनीज वगैरे आपल्याकडे चालणार नाही, त्याच्यासाठी 8 दिवस वाद घातला. पण जेवण महाराष्ट्रीयन ठेवलं. जेवण वाढणारा त्यांचा ड्रेस हा वारकऱ्यांनी सारखा ठेवला. सगळ्यांना समान वागणूक. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणालाही खुर्ची नाही, फक्त ज्याला आजार आहे त्यानेच खुर्चीवर बसायचं. वारकरी संप्रदायाने जगाला एकात्मता आणि संघटन कौशल्य शिकवलं. कोणाला कमी पाहिलं नाही, कोणाची स्तुती केली नाही, कोणाची निंदा केली नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि लोकांच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोचलो आहे. व्याही भेट हा कार्यक्रम देखील बंद करून टाकलाय. तुम्हाला नाव ठेवायचं आहे तर ठेवा, पण आपल्या माणसांसाठी ही काळाची गरज आहे, असंही इंदुरीकर महाराज यांनी म्हटलं होतं. पण तरीही ट्रोलिंग थांबलं नाही आणि त्यामुळे आता ह्या सगळ्याला वैतागून त्यांनी कीर्तन सेवा थांबवण्याचा निर्णय घेतलाय. 2-3 दिवसांमध्ये ते हा निर्णय घेतात का ते पाहावं लागेल. तुम्हाला ह्या सगळ्या वादाबद्दल नेमकं काय वाटतंय? इंदुरीकर महाराजांच्या कुटुंबावर किती वैयक्तिक ट्रोलिंग होत होतं ते चुकीचं होतं असं आपल्याला वाटतं का? आणि त्यांनी कीर्तन सेवा थांबवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.